7 डे 7 मोमोज रेसिपीजचा आज डे 7 आहे आणि आज आपण बघणार आहोत पेरी पेरी पॉपकॉर्न मोमोज, वन ऑफ माय पर्सनल फेवरेट मोमो रेसिपी. चला तर त्यासाठी मी इथे छोटे छोटे मोमोजची शीट घेतला आहे. त्यामध्ये पनीरची स्टफिंग ॲड करून घेतली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये जी पनीरची स्टफिंग बनवली होती आपण तीच यूज केली आहे. तो व्हिडिओ नक्की चेक करा. त्यानंतर अशा प्रकारे छान मोमोजचं शेप देऊन घ्यायचा आणि छोटे छोटे असे मिनी साईजचे मोमोज आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व मिनी साईजचे मोमोज तयार करून घेतले. नंतर मी याला स्टीमसुद्धा करून घेतले आहे. इथे सर्व मोमोज मी स्टीम करून घेतले आहे. त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉरची स्लरी बनवली होती. कॉर्नफ्लॉर, थोडंसं पाणी, पेरी पेरी मसाला, थोडेसे हर्ब्स आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि अशी एक स्लरी बनवून घेतली फ्लेवरफुल. त्यामध्ये सर्व स्टीम केलेले मोमोज ॲड करायचे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स घेतल्या. ब्रेड क्रम्समध्ये स्लरीमध्ये टाकल्यानंतर डिप करायचे आणि सर्व मोमोज आपल्याला चांगल्या प्रकारे कोट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मस्त मी सर्व मोमोज चांगले कोट करून घेतलेले आहे. सर्व मोमोज आपले इथे कोट करून झाले. आपण आता याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेणार आहे. ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये सर्व मोमोज टाकून घ्यायचे आहे आणि मस्त कुरकुरी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे, क्रिस्पी होतपर्यंत. इथे मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. मस्त आपले क्रिस्पी मोमोज तयार आहे. यावर आपल्याला आता खूप सारा असा पेरी पेरी मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. त्यानंतर मस्त मसाला टाकायचं, ते कोट करायचं आणि इथं मस्त कुरकुरीत क्रिस्पी पेरी पेरी पॉपकॉर्न मोमोज रेडी आहे. थँक्यू.